खमंग अशी आपली कचोरी तयार आहे। अगदी झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात होणारी कचोरी आपली तयार आहे। तुम्ही नक्की करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आजची रेसिपी शेगाव कचोरी। चला तर मग वेळ न घालवता आपण कचोरीला सुरुवात करूया। इथे मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, थोडा ओवा घातला, ओवा असा चोळून घालायचा। थोडं इथे मी तेल वापरलेलं आहे, त्याला आपण तेलाचं मोहन म्हणू शकतो। तेलाने काय होतं की कचोरी एकदम खुसखुशीत आणि खमंग लागते। पूर्ण मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी घालून पिठात इथं आपण मळून घेऊया। इथं पीठ मी मळून घेतलेलं आहे। एकदम पतलंही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही करायचं, मीडियम घ्यायचं असं। सारणसाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे। इथं मी तवा गरम केला, तव्यावर थोडे धने टाकले, थोडेसे शापा आणि जिरे हे खरपूस असे भाजून घेतले। बघू शकता तुम्ही। याला आता मिक्सर मधून फिरवून घेऊ। थोडेसे असे जाडसरच फिरवायचे, जादा बारीक नाही करायचं आपल्याला। फोडणीचं साहित्य आपण मिक्सर मधून फिरवून घेऊ। यात पण मी चवीनुसार मीठ घातले। सारण मी तव्यावरच बनवणार आहे, कमी असल्यामुळे मी तव्याचाच वापर करते। तुम्ही कढई वापरू शकता। थोडं तेल घातलं, त्यामध्ये फोडणीचं साहित्य घातलं आणि 2 चमचे इथं मी बेसन पीठ घातलं। छान असं याला भाजून घ्यायचंय। थोडं पाणी घालत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय। पाणी एकदम घालायचं नाही, काय होईल की एकदम पाणी घातल्याने बेसनासारखं होऊन बसेल। थोडीशी हळद घातली, थोडंसं लाल तिखट, जेवढं लागेल तेवढं पाणी आपण इथं घेऊ शकतो। असं थोडंच पाण्याचा शिपका मारायचा आणि व्यवस्थित हलवायचं। इथं आपलं सारण आता तयार आहे। चला तर मग याचे मी गोळे बनवून घेते। तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही गोळे बनवून घ्या। तुम्ही बघू शकता मी कसे गोळे बनवले ते। इथं आपले गोळे बनवून आता तयार आहे। इकडे तेल गरम करायला ठेवलं, इकडे पीठ पण आपलं आता व्यवस्थित भिजलेलं आहे। चला तर मग वेळ न घालवता कचोरीला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता मी कचोरी कशी तयार करते ते। असं केल्याने काय होतं की कचोरीला व्यवस्थित लेयर येतात। जशी आपण पुरणपोळी बनवतो अगदी तशीच कचोरी आपल्याला तशीच बनवायची आहे। व्यवस्थित पुरण त्यामध्ये घालून एक्स्ट्रा पीठ मी काढून घेतलंय। तुम्ही लाटू शकता किंवा असं हातानेही टॅप करून तुम्ही कचोरी बनवू शकता। व्यवस्थित त्यात सारण सगळीकडून असं पसरलं पाहिजे। तुम्ही बघू शकता। तुम्हाला हवी तेवढी बनवा। इथं आपल्या आता कचोऱ्या तयार आहेत। तर तेलही गरम झालं, मी आता तळून घेते। तेल एकदम गरम नाही करायचं आणि एकदम थंडही नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं। बघा आपली कचोरी इथं कशी फुगलेली आहे ते। इथं आपल्या कचोऱ्या आता तळून तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।